गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पूर तालुक्यातील होळे येथील धरणग्रस्त शेतकरी संतोष सदाशिव गुटाळ व त्यांची पत्नी शीतल संतोष गुटाळ यांना शेजारीच असलेले शेतकरी गणेश महादेव शिंदे व त्यांच्या पत्नीने शीतल संतोष गुटाळ यांना शेतात बेदम मारहाण केली व तिचे कपडे फाडले तसेच विनयभंग करण्यात आल्याची तक्रार संतोष गुटाळ यांच्याकडून सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत करकम पोलीस ठाण्याकडून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। करकम पोलीस स्टेशन फिर्याद देण्यासाठी गेल्यानंतर केवळ NC दाखल करून घेण्यात आली, मात्र करकम पोलिसांकडून अद्याप पावतो सदर गंभीर प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप। कठोर कारवाई करणे गरजेचे असताना टाळाटाळ केल्याने जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे उपोषणाचा इशारा पंढरपूर तालुक्यातील होळे येथील धरणग्रस्त शेतकरी संतोष सदाशिव गुटाळ व त्यांची पत्नी शीतल संतोष गुटाळ यांनी दिला आहे। माझे नाव शीतल संतोष गुटाळ। मी रानात गेली होती। रानात गेल्यावर एका बाईसंग बोलली, तिथनं बोलल्यावर एकामेकी बोलून ती तिच्या घरी तिकडं चालली, मी माझ्या घरी चालली। परत ही आली पळत, हिने असं गाळाला असं ही केलं, चिमटं घेतली आणि केलं, चापट मारली की ती आला ही गणेश शिंदे आला आणि त्याने मला कांठाईत हाणल्या संग त्यांनी ब्लाऊज फाडला संग माझ्या गळ्यातलं तोडून घेतलं तिने अनितानी गळ्यातलं तोडून घेतल्या संग मी तिची केस धरल्या संग ह्याने माझी बोटं मुरगळीशी त्यांनी उचलून आपटलं। म्हणला की लगेच त्याने ब्लाऊज टाटा माझा ब्लाऊज फाडला, साडी फाडली। परत तसंच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, मारलं होतं, रक्त वाहत होतं, रक्त इतकं वाहत होतं तरीसुद्धा पोलिसांनी हे केलं नाही, सरकारी दवाखान्यात लावलं। सरकारी दवाखान्यात लावल्यावर सरकारी दवाखान्यात गेलो, उपचार केला, तिथनं सोलापूरला लावलं त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये। तिथं राहिलो 2-4 दिवस, ॲडमिट केलं, सलाईन गोळ्या औषधं सगळं झालं। परत तिथनं पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला आल्यावर मी इतकी फाटलेली कपडे होती असूनसुद्धा, कपडे फाटलेले असूनसुद्धा मी पोलीस स्टेशनला दिवसभर बसली तक्रार घ्या म्हणून, तरी त्यांनी तक्रार घेतली नाही माझी, कसली तक्रार घेतली नाही। साधी घेतली त्यांनी NC, माझी तक्रार घेतली नाही। शेवट मी म्हणत होती माझे कपडे फाटले, ती दावत होती त्यांना, तरीसुद्धा त्यांनी माझी दखल घेतली नाही। बाहेर बसा म्हणून ती सांगत होती मग आम्हाला, आणि मी म्हणत होती की आमचं असं पूर्ण लिहून घेतलं नाही, माझ्या सह्या घ्यायला लागली की ही करा म्हणून, घेतली म्हणून, पण त्यांनी घेतलीच नाही। आतापर्यंत आम्हाला त्यांनी विचारलं सुद्धा नाही मला की काय झालं, कसं झालं, या म्हणून सुद्धा म्हणली नाही ती। एवढं इनून इरबळ दिवसभर बिगर पाण्याचं चक्कर येत होती, तरीसुद्धा दिवसभर मी बसली। आरोपी सुद्धा अजून दारातनं हसत मुद्दाम हसते, दारातनं मोठ्या जाते ती, काटे घेऊन दारातनं हिंडते ती, मुद्दाम येते ती, तरीसुद्धा गप्पच आहे। मग अजून सुद्धा पोलिसांनी का तक्रार घेतली नाही आमची? कशा पाय आम्ही गरीब आहे म्हणून, इतका अत्याचार होतोय म्हणून, अशी गरीब आहे ती म्हणून त्यांची कपडे फाटले ती म्हणल्यावर अशी बायकांची सगळी शिलाच हवी इज्जत का? कपडे फाडून सुद्धा का तर गरीबी आहे म्हणूनच का इतके अन्याय आमच्यावर, माझ्यावर? कशा पाय माझा नवरा नसताना, मी एकटी असताना, एकटीने दोघांनी गाठून मला मारले बिनकामाचं। ते सगळं पहिली केस झाली होती का नाही, ती मिटवली होती म्हणल्यावर काय गरज होती का मला मारायची? तरीसुद्धा मला मारले त्यांनी। तुझ्यानं काय होत नाही, तू काय करायची ती कर, हे असं मला म्हणले। काय करतोय, तुझ्या मग कोण आहे, काय आहे? मग का असा अन्याय इतका? कशा पाय? माझे नाव संतोष सदाशिव गुटाळ, राहणार होळे, पंढरपूर तालुका, जिल्हा सोलापूर। 8 जूनला भांडण झाले, त्या टायमाला मी पंढरपूरमध्ये होतो। मला कळल्यानंतर मी गेलो रानामध्ये, तर त्या टायमाला माझी मिसेस बेशुद्ध पडलेली होती। त्या अवस्थेत मी करकमला घेऊन गेलो। करकमला घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला चिठ्ठी दिली। चिठ्ठी देऊन त्यांनी मला सिव्हिलची दिली। सिव्हिलची करकम सिव्हिलमधून आम्हाला सोलापूरला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं आणि माघारी आल्यानंतर तक्रार घेतो बोलले। माघारी आलो तर त्यांनी म्हणले तुला लबाड आहे, असं झालं तसं झालं, उडवाउडवी भाषा केली, तुला आत टाकील आणि तू NC दाखल कर आणि ह्याला घरी पाठवून द्या असे बोलले।